बऱ्याच लोकांना गवाराची भाजी आवडत नाही, पण एकदा का या गावाकडच्या पद्धतीने ही भाजी बनवली ना तर लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातील। ही रेसिपी माझ्या घरी नेहमी बनते आणि खरं सांगायचं तर जेव्हा जेव्हा ही भाजी बनते ना तेव्हा सगळे दोनदा वाढून घेतात। या भाजीसाठी खूप कमी साहित्य लागतं आणि 10 मिनिटांमध्ये भाजी तयार होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 पाव गवाराच्या शेंगा घेतलेल्या आहे। याला स्वच्छ धुवून हाताने तोडून घेतल्या, किंवा तुम्ही शेंगांना कापून सुद्धा घेऊ शकता। एकाच वेळेस 6-7 शेंगा घ्यायच्या आणि त्याला कापून घ्यायच्या। शेंगा कापून घेतल्या की वेळ सुद्धा कमी लागतो आणि भाजी पण पटकन तयार होते। शेंगा कापून घेतलेल्या आहेत। आता आपण शेंगा एका भांड्यात काढून घेऊ आणि यात घालायचं आहे पाणी। मी इथे 1 वाटी पाणी घातलेलं आहे। आता झाकून याला 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर शिजवायचं। शेंगामधलं पूर्ण पाणी आटायला हवं इतकं शिजवून घ्या। 5 ते 6 मिनिटं लागतील। तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। आता एका पॅन मध्ये घ्यायचे थोडे शेंगदाणे, याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं। त्यानंतर घालायचे 3 चमचे तीळ। आता याला सुद्धा भाजून घ्यायचं। तीळ तडतडायला लागली की गॅस बंद करायचा। तुम्ही बघू शकता आपलं भाजून झालेलं आहे। आता याला आपण बारीक करून घेऊ। बारीक करताना खूप बारीक अशी पावडर करायची नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं, म्हणजे ते भाजीत खूप चांगलं लागतं। तुम्ही बघू शकता आपलं असं थोडंसं जाडसर असं बारीक झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या 10-15 लसूण पाकळ्या। त्यानंतर घालायचं आल्याचे काप, ते छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। याला जाडसरच बारीक करून घ्यायचं, किंवा तुम्ही खलामध्ये सुद्धा ठेचून घेऊ शकता। बघू शकता अशी जाडसरच आपण वाटून घेतलेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी घ्यायचे कढईमध्ये तेल। तेल गरम झालं की यात घालायची मोहरी। मोहरी तडतडली की यात घालायचे 2 बारीक चिरलेले कांदे। याला 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं। कांद्याला थोडासा गुलाबीसर रंग आलेला आहे। आता यात घालायचं आले लसूणची पेस्ट। याला सुद्धा 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं। आले लसूण परतवून झालेला आहे। आता यात घालायची अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, थोडीशी हळद, तिखट, चवीपुरतं मीठ। याला सुद्धा एखादी मिनिटं परतवून घ्यायचं। आता यात घालायचा एक बारीक चिरलेला टोमॅटो। याला सुद्धा एखादी मिनिटं परतवून घ्यायचं आणि याला झाकून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा, म्हणजे 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचा। 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण ताट उघडून बघून घेऊ। टोमॅटो चांगला शिजलेला आहे। आता यात घालायचं आपण जी पावडर बनवली होती शेंगदाणा आणि तिळाची, ती पावडर यामध्ये घालायची आणि याला 2 मिनिटं परतवून घ्यायचं। त्यानंतर घालायच्या शेंगा। शेंगा घातल्या की चांगलं याला एकत्र करून घ्यायचं, म्हणजे तो सगळा मसाला शेंगांना लागायला हवा। शेंगा आधीच उकळून घेतल्या होत्या, त्यामुळे आता भाजीला फक्त 2-3 मिनिटं शिजवावं लागेल। आता याला आपण झाकून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊ। आपली भाजी चांगली शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर यावर घालायची कोथिंबीर आणि मस्त झटपट होणारी गवाराच्या शेंगाची भाजी तयार आहे। ही गरमागरम गवार शेंगाची भाजी पोळी किंवा भाकरी बरोबर खायला एकदम परफेक्ट लागते। साधी पण चविष्ट अशी ही रेसिपी नक्की करून बघा। घरच्यांना आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सोपी झटपट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका चवदार रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये।